फ्रेंड्स, आज मी सातारा जिल्ह्यातल्या सातारा तालुक्यातल्या नागेवाडी या गावामध्ये पुन्हा आलेली आहे. पुन्हा असं की मागच्या वेळेला आपण इथेच या घरामध्येच स्नेहलताईची बैगन बिर्याणी बघितली होती. मी जेवायला बसले आणि स्नेहलच्या आईने मला मेथीची भाजी पण वाढली. और ती मेथीची भाजी इतकी अप्रतिम होती आणि ती मेथी बनवायची स्टाईल वेगळीच होती. तेव्हाच मी ठरवलं पुन्हा यायचं आणि मेथीच्या भाजीची रेसिपी यांच्याकडून घ्यायची. चला आपण मेथीची भाजी कशी करतात बघूया. प्रभाताई, प्रभाताई, हो येऊ का? हो या ना. नमस्कार ताई. नमस्ते व्ह्युअर्स, या आहेत प्रभाताई सावंत आणि याच दाखवणार आहेत मेथीची अप्रतिम भाजी. चला चला या. तुम्ही एवढी अफलातून मेथी मला खाऊ घातली तर तशी मेथी शिकण्यासाठी मी तुमच्याकडे आली आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं? एक मेथीची पेंडी, हा, एक लसणाची कुडी, हिरव्या मिरच्या 5, हा, जिरे, चिमूटभर हळद, मीठ हा. आणि डाळ, मुगाची डाळ सालीसकट भिजत घातली 10 मिनिटं. अच्छा, ही सालीसकट ओके, म्हणजे अशी ती 2 तुकड्यात अशी हो, स्प्लिट झालेली डाळ आहे आणि ती आपण 10 मिनिटं भिजवली. भिजत घातली. अच्छा, चविष्ट होण्यासाठी भाजी नीट स्वच्छ नीट निवडावी लागते. देठासहित निवडावी लागते. देठासहित म्हणजे देठ पण घ्यायची का? देठ पण घ्यायची. बघा बरं, मी एक निवडून दाखवू तुम्हाला. हो, दाखव. बघा, ही अशी घेतली. हा. हं? आणि अशी. हे घ्यायचं? नाही ते नाही घ्यायचं. हे नाही घ्यायचं. नाही. हे घ्यायचं? हो घ्यायचं. हे बघा, अगदी खालची पानं घ्यायची हो, नाही. नाही. आणि हे घ्यायचे का हो, देठ? ते घ्यायचे. हे एवढे देठ एवढे घ्यायचे? नाही देठ घ्यायचे. थोडे एवढे नाही ना, थोडे कमी करू. हो, हा तेवढे घ्यायचे. एवढे घ्यायचे हं. आणि हे असे. हो तसे घ्यायचे. हा, तर तुमच्या लक्षात आलं असेल की भाजी कशी खुडून घ्यायची आहे. तर ही या पद्धतीने आपल्याला भाजी थोडीशी देठ ठेवून निवडून घ्यायची. आता ही भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुतली आहे. आता हिला बारीक चिरून मग भाजी करूया. ही एवढी बारीक चिरायची का? हो, बारीक छान चिरले की ती भाजीला चव छान येते. अच्छा, म्हणजे जितकं बारीक असेल तितकं ते चवदार होणार. चवदार होते. अच्छा, ही मेथीची भाजी आपण मस्तपैकी चिरून घेतलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण अगदी बारीक चिरून घेतलेली आहे बरं का. ताई, आता काय करायचं? कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात तेल घालते. हा, तेल थोडं जास्तच घालायचं हा, भाजीला. अच्छा, मी 4 चमचे तेल घालते. बर. म्हणजे तेल जास्त असेल तरच ही रुचकर लागेल. रुचकर लागते. अच्छा, तेल तापले, आता जिरे घालते. 1 चमचा जिरे घातलं हा, आणि लसूण आणि मिरची बारीक चिरली, चिरून घेतली. लसूण लालसर झाला की मग भाजी घालायची. आता लसूण आणि मिरची चांगली भाजली, त्याच्यात मी भाजी टाकते. वास तर अप्रतिम येतोय. लसूण मिरचीचा असा झटका. भाजी परतून झाली की मग त्याच्यात थोडी परतून घ्यायची आणि त्याच्यात भिजवलेली डाळ घालायची. अच्छा, चांगलं परतून घ्यायचं. आणि चांगली परतून घ्यायची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून वाफ काढायची. अच्छा,
ही भाजी छान परतून घेतली. 5 मिनिटं झाकण ठेवूया याच्यावर. वाफेवर शिजून घेऊ. तुम्ही एक बघितलं की त्यांनी हे जे ताट आहे ना ते भाजीच्या आत अगदी लहान असं आणि पूर्ण त्यांनी त्यात भाजी झाकून ठेवली. आपण ताट ठेवताना कसं ठेवतो, या कढईच्या मापाचं ताट ठेवतो आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की असं कढईवरती ताट ठेवलं ना की बरीचशी वाफ ही वाया जाते आणि भाजी चांगली शिजत नाही. पण हे असं अगदी आतमध्ये झाकून ठेवलं ना की भाजी अगदी मऊ मुलायम शिजते आणि अत्यंत रुचकर लागते. आता 5 मिनिटं झाले. आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया. आणि छान त्याला हलवून घेऊया. अच्छा. ताई आता भाजी तयार झाली आहे. तुम्ही टेस्ट करून बघा. वा, अप्रतिम वास येतोय. मला राबत नाहीये. मी आता खाऊन बघते आणि सांगते. खरोखर ती सुंदर भाजी आहे ना मेथीची. मी फक्त अशी भाजी यांच्याकडेच खाल्ली आहे. फार छान भाजी केली आहे तुम्ही. आता मला बाकी पण जेवायला वाढा. प्रभाताई, थँक्यू सो मच. तुम्ही अतिशय सुंदर अशी मेथीची भाजी मला आणि माझ्या व्ह्युअर्सना शिकवली. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.